मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत येळगंगा नदीकडे, जोगेश्वरी देवस्थान या ठिकाणी. माझ्यासोबत आहेत सिद्धार्थ सर आणि चिंटू. अतिशय कठीण रस्त्यातून वाट काढत आम्ही चाललेलो आहोत. थोडा हां नाही, जो प्रवाह दिसायला पाहिजे सर तो नाही ना आता. हां, आता याला आपण कोर्टच म्हणू शकतो सर अशा कंडिशनमध्ये. हां नाही बेटा, त्याच्यासाठी उपद्रवी माकडं आपण चावलं ना असं आहे बरं. तू एक लक्षात घ्यायचं, पाण्यात साप चावतच नाही तुम्हाला, कारण त्याला रिस्क असते पाण्यामध्ये कोणाला चावतं. तो शिकार वगैरे करतो, तो काहीतरी खातोय वरती येऊन बरं का, बारीक बारीक जे. आता शिकवी नव्हतं तुला कधी दिसनच. अरे पण मी एवढं बोललो पण तू दिसन बघू दिसन बोलणार नाही झालंच ते. मग हे पण पकडली करायची वजरी बी कॉपर सर वजरी शेविंग पाहिजे होती जरा. चालू झालं. नमस्कार, मी सिद्धार्थ नरवडे. आज आपण जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांची पार्श्वभूमी असलेल्या डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या प्रसिद्ध अशा येळगंगा नदीच्या परिसरामध्ये आलो आहोत. औरंगाबाद जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. डोंगर रांगा म्हणा, नदी, ओढे, तलाव या भरपूर गोष्टी, तसेच विविध प्रकारची प्राणी संपदाही, वृक्षसंपदाही औरंगाबाद जिल्ह्याला लाभलेली आहे. तर वेरूळच्या टेकड्यांचा हा जो परिसर आहे, इथे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आहे. आणि वेरूळ लेणीपासून काही अंतरावर असलेलं प्रसिद्ध म्हैसमाळ हे मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. त्या म्हैसमाळवरून उगम पावणारी येळगंगा नदी हळूहळू वेरूळच्या लेण्यांकडे सरकते. आणि हा जो आपण प्रवाह बघतायत, हे कातळ जे बघतायत, तर हे येळगंगा नदीमुळे आज अस्तित्वात आलेले आहे. हजारो वर्षापासून येळगंगा नदी इथून प्रवाहित होत आहे. पण ज्यावेळेस पाऊस होतो आणि तो प्रचंड प्रमाणात होतो, त्यावेळेस हा प्रवाह एवढा प्रचंड असतो आणि त्यामुळे हा जो खडक आहे हा तासल्या जातो. आणि तासल्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कातळ शिल्प तुम्हाला बघायला मिळत आहेत. जसे की आपण ते समोर बघू शकतो की त्या ठिकाणी पाणी वाहत गेल्यामुळे नैसर्गिक असा पूल तयार झाला आहे. आणि त्याशिवाय असे छोटे छोटे कुंड जे शेकडोनी इथे तुम्हाला बघायला मिळतात, ज्यांची संख्या शेकडोत आहे. आणि या कुंडामध्ये जे काही स्थानिक प्रजाती आहेत माशांच्या,
त्या आजही अस्तित्वात आहेत. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साप पण बघायला मिळतील. आणि या परिसरामध्ये हरिण, लांडगे, तडस, कोल्हे वगैरे, ससे, घोरपडी असे विविध प्रकारचे प्राणीही तुम्हाला बघायला मिळतात. तर या प्रवाहाने म्हणजे येळगंगेचा हा जो प्रवाह खाली गेला आहे हा वेरूळच्या लेण्यांकडे एक धबधबेच्या स्वरूपात उतरतो. पावसाळ्यामध्ये ते दृश्य अत्यंत विहंगम असतं. आणि आता आपण ह्या येळगंगेच्या प्रवाह मार्गाने प्रवास करत खाली जाणार आहोत. तिथे एक प्राचीन लेण्यांना एक मंदिराचं स्वरूप दिलं आहे आणि एक जोगेश्वरी मंदिर देवी म्हणून तिथे एक स्थापन करण्यात आलेलं आहे सध्या. पण हा संपूर्ण परिसर वेरूळच्या लेण्यांतर्गतच येतो. पण शक्यतो बऱ्याचशा पर्यटकांना जे लेणी बघायला येतात त्यांना इकडची काही विशेष माहिती नसल्यामुळे या वरच्या भागात कोणी येत नसतं. स्थानिक लोक नेहमी इथे येत असतात, ट्रेक करायला येतात, आंघोळ करायला येतात आणि इथं सौंदर्य न्याहाळायला पण येतात. तर चला आपण येळगंगेच्या प्रवाहाने पुढे जाऊया आता. मोठ्या माणसं आपण आता वरच्या भागातून म्हणजे म्हैसमाळ साईडकडून वेरूळकडे जातो आहे. तर नदी प्रवाहामध्ये आपण एका अशा स्थळी आलो आहोत की जिथे एक पुराण पुरुष म्हणजे एक अर्जुन वृक्ष आहे आणि तो एक पुराण पुरुषासारखा भासतो आहे. जेव्हा तुम्ही त्याचं खोड बघशाल किंवा त्याचा एकूणच आकार बघशाल ना तर तो आकार हे त्याच्या एक वयाचा अंदाजा आपल्याला होतोय की हा निश्चितच काही शेकडो वर्षापूर्वीचा वृक्ष असला पाहिजे. हा अर्जुन वृक्ष आहे. हा अर्जुन वृक्ष म्हणजे एक आयुर्वेदामध्ये याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि हा पुरुषांच्या म्हणजे मेन सेल्ससाठी उपयोगी असतो. याचे वेगवेगळे उपयोग आहेत. आणि बघा या परिसरामध्ये या कुंडामध्ये एक छोटंसं एक आकर्षक असं बेटासारखं एक ठिकाण आहे. तिथे गवत उगलेलं आहे आणि त्या गवतामधून तो एक पुराण पुरुष उभा असल्यासारखा आपल्याला भासतोय. वरती सुगरणीचे बरेचसे खोपे आहेत. तर एकूणच हा परिसर अत्यंत असा प्रसन्न वातावरण त्यांचं जे कोणी ध्यान वगैरे करणारे आहेत तर त्यांच्यासाठी तर एक आदर्श ठिकाण म्हणता येईल. ज्यांना एकांत वासाचं सुख अनुभवायचं असतं त्याच्यासाठी एक आदर्श ठिकाण म्हणता येईल. गेला किती फास्ट गेला.
या ठिकाणी आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. या ठिकाणी गुफा आपण बघत आहोत. या गुफा ज्या आहेत काही प्रमाणात तुटलेल्या आहेत. गुफांच्या वरती एक छिद्र आहे. ब्रह्मची लेणी अच्छा, ही आपण आता बघत आहोत ब्रह्मलेणी. शक्यतो ब्रह्मलेणी आपल्याला कोणत्याच लेण्यांमध्ये बघायला मिळत नाही. तर आपण आता पुढे चाललेलो आहोत ब्रह्मलेणीकडे. या लेण्यांमध्ये असलेले काही अवशेष आपण आजही बघू शकतो. अतिशय भीतीदायक इथं वातावरण आहे. या ठिकाणी लेण्यांमध्ये असलेले पिलर किती आखीव रेखीव आहेत याचंही आपण दर्शन घेऊ शकतो. पायऱ्यांचे अवशेष अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी असलेली शंकराची पिंड आणि वरती त्रिमुखी मूर्ती दिसत आहे. शंकराच्या पिंडीचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्याला बघायला मिळतं आहे की शंकराची पिंड ही वरतून गोल असते व खाली अष्टकोनी आकाराची असते. हा चौकटीचा भाग आहे. औरंगाबाद शहराच्या किंवा जिल्ह्याच्या परिसरात ऐतिहासिकदृष्ट्या प्रगल्भ असा इतिहास मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो. तर त्यातलीच ही पर्यटकांपासून दूर असलेली लेणी आहे, ही आपण आता बघत आहोत. या केव्ज आपण येताना बघणार आहोत. शासनाने पुरातत्व विभागाने या ठिकाणी
रेलिंग लावून पर्यटकांना सुरक्षित पोहोचण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. खास खळग्यांमुळं कशा नाल्या तयार झालेल्या आहेत हेही आपण बघू शकतो. बहुतांश ठिकाणी शंकराच्या पिंडीचे दर्शन आपल्याला होते. निसर्गाने पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेले खळगे आपण या ठिकाणी बघू शकतो. बऱ्याच ठिकाणी अर्धवट काम झालेल्या गुफा आपल्याला बघायला मिळत आहेत. मागे उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे चौकोनी खड्डे हे आखीव रेखीव खड्डे आपल्याला बघायला मिळत आहेत. नदीचा प्रवाह सुरू होतो त्या भागापासून अशा प्रकारचे चौकोनी खड्डे या ठिकाणी कोरलेले दिसत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या खोल्या आहेत. त्याला आपण गुफा म्हणू शकतो. अच्छा, या ठिकाणी आपण बघू शकतो गारापुरी लेण्यांचे जे शिल्प आहे तशाच प्रकारचं एक शिल्प ब्रह्मा विष्णू महेशचं एक शिल्प आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. इथे लक्ष्मीचं स्वरूप दिसतंय, जिला की 2 हत्ती अंघोळ घालत आहेत. लेण्यांचं कोरीव काम अजूनही सुस्थितीत आहे. ही प्रमुख लेणी असल्यामुळे हा भाग सुस्थितीत आहे. इथे ब्रह्मा विष्णू महेशची मूर्ती असल्यामुळे याचा दगडही मजबूत दिसून येतोय. अशा प्रकारचं एक प्रवेशद्वार इथं आहे, ज्याच्यातून या 2 पायऱ्यांवरून आता मी खाली उतरत आहे. आता उर्वरित लेण्यांकडे आपण चाललेलो आहोत.
लेण्या सुस्थितीत राहाव्यात म्हणून पुरातत्व विभागाने या ठिकाणी जाळी लावलेली आहे. लेण्यांमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अतिशय प्रत्येक लेणीमध्ये सुस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न शासनातर्फे झालेला दिसतोय. या लेण्यांचं वैशिष्ट्य अजिंठा लेण्यांमध्ये ज्या प्रकारे छतावरती चित्र आहेत तशाच प्रकारे याही लेणीमध्ये छतावरती पेंटिंग्स आहेत. हा आपल्याला मिळालेला इतिहासाचा अप्रतिम असा जाळी लावल्यामुळं शूटिंग मला व्यवस्थित करता येत नाही. दरवाजा उघडतोय तर आपण दरवाजा उघडून आत जाऊयात आणि यात असलेल्या पेंटिंग ह्या बघूयात. अतिशय सुंदर पेंटिंग आहेत. त्याच्यामध्ये काही देवी देवता आणि ही पेंटिंग मला भगवान बुद्धांच्या पेंटिंगसारखी वाटते बसलेल्या अवस्थेमध्ये आणि त्यांच्या बाजूला एंजल्स आहेत. त्यानंतर आपण अजून एक फोटो बघू शकतो पेंटिंग की त्यामध्ये काही पुरुष काही देवता यांचं पूजन चाललेलं आहे. समोरच्या भागामध्ये ही पण एक पेंटिंग अजूनही स्पष्ट दिसू शकते अशा अवस्थेत आहे. अतिशय सुंदर पेंटिंग आपल्याला बघायला मिळते. आतमध्ये लेणीच्या या 2 पायऱ्या आपण चढून गेल्यानंतर मूर्तीचा भाग काही नाही आहे. त्यामध्ये फक्त एक पिंड असल्याचे आपल्याला दिसते. अर्धवट अवस्थेत असलेली पिंड दिसते आणि छतावरती इथेही मोठ्या प्रमाणात पेंटिंग करण्यात आलेलं आहे. अप्रतिम असे पेंटिंग करण्यात आलेलं आहे. इथं हत्तीची पेंटिंग आहे. हा जो बघतोय आपण खराब झालेलं पेंट तो हत्तीची पेंटिंग आहे. बॉर्डरची पेंटिंग पण अतिशय सुंदर आहे. आता कॅमेरा बॉर्डरकडे घेता आहे. प्रत्येक एका चित्रानंतर बॉर्डर आहे. ही चौकोनी बॉर्डर आहे. मित्रांनो, प्रत्येकाने एकदा अवश्य भेट द्यावी अशी ही लेणी आहे. या ठिकाणी मी लेणीच्या बाहेर आलेलो आहे. लेणीच्या बाहेर आल्यानंतर समोर आपण पुन्हा बघू शकतो कशा प्रकारे हा एक पॅसेजचा परिसर आहे. या परिसरामध्ये हे एक प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वाराला 2 ठिकाणी इथे गॅप आहे. बहुतेक याच्यामध्ये दरवाजाची व्यवस्था त्या काळात असावी. बाहेरून आपण पुन्हा एकदा लेण्यांच्या एंट्रीकडे बघू शकतो. डोअर बंद करायचं बाकी आहे. डोअर बंद करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये काही पक्षी जाऊन
लेण्यांना खराब करू नये, त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे. लेण्यांमधून बाहेर आल्यानंतर एक रस्ता पुढे जातो, पण त्या रस्त्याकडे न जाता मी इथूनच परत फिरत आहे. पाण्याच्या बद्दल आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी इथे सूचना लिहून ठेवलेली आपण बघू शकता की गहरे पानी के कारण आगे जाना मना है, इससे जान का खतरा हो सकता है. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग. तर मित्रांनो, आपण माझ्यासोबत बघू शकता एक अप्रतिम असं दृश्य, ज्यामध्ये ही यळगंगा नदी व येथील केव्ज अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसू शकतात. केव्जचा एक भाग मित्रांनो मी तिथे जाऊ शकलो नाही, तर तो जो भाग आहे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे. बघा मित्रांनो, पाठीमागे ज्या केव्ज दिसतात, तर त्या केव्ज जिथे मी पोहोचू शकलो नाही, तर त्या केव्ज तुम्ही इथून बघू शकता. आपण फ्रंट कॅमेरा लावून त्या केव्ज बघूयात. माहिती सांगण्यासाठी मी परत सेल्फी कॅमेरा ऑन केलेला आहे. यामध्ये मित्रांनो आपण बघू शकतो की आतमध्ये सुस्थितीमध्ये त्रिमुखी मूर्ती आहे, ज्याला आपण म्हणू शकतो ब्रह्मा विष्णू महेशची मूर्ती. यासह प्रवेशद्वारावरती हे जे चिन्ह दिसतंय, हे चिन्ह आहे असं गोल, आणि याच्यावरती थोडं डिझाईन आहे, ज्याला आपण धातुगर्भ म्हणतो. अशाच प्रकारची प्रतिकृती आपल्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासाठी वापरण्यात आलेली आहे. तर याला धातुगर्भ म्हणतात. तर याचाही इथे याचाही वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर माझ्या पाठीमागे छताचा भाग आपण बघू शकता, पिलर बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, आतमध्ये असलेली त्रिमुखी लेणी मूर्ती आपण बघू शकता. आपण आता पुढच्या केव्ज बघायला चाललेलो आहोत, त्याही आपण आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी गेट नसलं तरी मूर्ती अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. या त्रिमुखी लेणीच्या वरती काही देवता आहेत. एका हातामध्ये नाग आहेत, दुसऱ्या हाताच्या दंडालाही, दोन्ही हाताच्या दंडाला नाग गुंडाळलेले आहेत. 4 हात असलेली ही मूर्ती अतिशय सुंदर आणि चांगल्या अवस्थेमध्ये आहे. बाजूला एक कप्पा आहे, त्याचा वापर कशासाठी, देवळीसारखा होत असेल. आपल्या घरामध्ये जशी देवळी असते तशी देवळी याही ठिकाणी आहे. आणि ही भग्नावस्थेतली शंकराची पिंड किंवा पिंड ही इथं आपण बघत आहोत. यामधून वरचा जो पिंडीचा भाग आहे तो काढण्यात आलेला आहे किंवा भग्न करण्यात आलेला आहे.
तर मित्रांनो, आपण बघितलेली आहे ही लेणी. पुढच्या लेणीकडे आपण आपला प्रवास करूया. आज आपण बघत आहोत या ठिकाणी अशाच प्रकारची लेणी आहे आणि याच्यामध्ये असलेली मूर्ती ही एकसारख्याच मूर्त्या प्रत्येक लेणीमध्ये आहे, पण यातली मूर्ती ही थोडी वेगळी आहे, जी आपण बघू शकता जवळून. प्रकाशाच्या अभावामुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही, तरीही थोडं आपण निहाळून बघितलं तर मूर्तीला हातही कोरण्याचा प्रकार झालेला आहे. पण ही मूर्ती अर्धवट अवस्थेतली की कोणी भग्न केलेली आहे याबद्दल इतिहासतज्ञ चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात. लेणीचा बाहेरचा पॅसेजचा जो भाग आहे तो अतिशय सुंदर आहे, आपण बघू शकता. लेणीचं जे छत आहे ते छतही अतिशय सुस्थितीत आहे. सामान्य पर्यटकांपासून दूर असलेली लेणी मित्रांनो, ही तुम्ही नक्की आवश्यक बघायला या. फक्त येताना थोडी काळजी घ्या की ग्रुपमध्ये या, कुठलाही गोंधळ करू नका, कचरा करू नका, घाण होईल असं करू नका. या ठिकाणी प्रत्येक लेणीमध्ये आपण असा एक भाग बघतो किंवा अशा प्रकारची भूक अडकवण्यासाठी असलेली जागा बघतो. तशीच जागा इथेही आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी अशा प्रकारे ही जागा कशासाठी केली असेल याबद्दल आपण जाणत नाही, त्याबद्दल अधिक माहिती सांगता येणार नाही. पण एक कुतूहलाचा विषय म्हणून मी याचं निरीक्षण करताना मला हे जाणवलं की प्रत्येक ठिकाणी असे खाच खळगे तयार केलेले आहेत. इथं मे बी एखादी दोरी बांधता येऊ शकते, अशासाठी याचा वापर केला असावा. या ठिकाणी अशाच प्रकारची व्यवस्था आहे, 2 ठिकाणी आहे. ही पण एक सुंदर लेणी जाता जाता बघायचे राहून गेले होते. लेण्यांचं प्रवेशद्वार अतिशय छोट्या आकाराचं आहे. मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही या लेणीच्या आतमध्ये मी आलेलो आहे. अतिशय सुंदर भाग आहे लेणीमध्ये. प्रत्येक ठिकाणी जे कोरीव काम आहे त्यामध्ये साधर्म्य आहे. औरंगाबादच्या राजतडा केव्स, त्यानंतर एलोरा केव्स या ठिकाणी स्तंभांवरती कोरलेलं जे चित्र आहे तर कोरीव काम हे एकसारख्याच प्रकारचं आहे. फक्त मूर्त्यांचा फरक आहे. काही ठिकाणी बुद्धिस्ट केव्स आहे, काही ठिकाणी हिंदू केव्स आहे. आता ह्या ठिकाणी गणपतीची एक मूर्ती आपल्याला दिसते, परंतु पूर्ण लेण्यांचं काम जे आहे हे जुन्या काळातलं दिसतं आहे. पण ही मूर्ती नंतरच्या काळात कोरली गेली असावी असं दिसून येत आहे आणि त्याला खूप मोठा शेंदूर पण लावण्यात आलेला आहे. तर प्रत्येक ठिकाणी लेण्यांमध्ये असे काही प्रकार आपल्याला दिसतात की जसं की ह्या ठिकाणी एक मूर्ती होती, पण त्या मूर्तीचा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. प्रत्येक एका ठिकाणी
असा सुंदर पॅसेज तयार करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी इथे बहुतेक पेंटिंग असावी. हा एरिया अतिशय सुंदर आहे. तुम्ही बघू शकता वरती जो पांढरा लेप आहे, हा लेप जो दिसतोय खराब झालेला, त्या ठिकाणी कधी काळी पेंटिंग असावी असं दिसून येत आहे. आपण याच्यातनं बाहेर येण्यापूर्वी त्या समोरासमोर असलेल्या ज्या 2 लेण्या आहेत याच्याबद्दल आपण बघू शकतो. समोर एक मूर्ती आहे. ही समोर जशी जागा आहे तशीच सेम जागा मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथं. इथून खाली उतरण्यासाठी 3 पायऱ्या, प्रत्येक ठिकाणी 3 पायऱ्यांचा वापर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आवाजाचा प्रतिध्वनी कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हॅलो हॅलो हॅलो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रतिध्वनीचा अनुभव घेऊ शकता. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. मित्रांनो, आपल्याला लक्षात येत आहे हे ठिकाण किती सुंदर असेल. याच्याबद्दल तुम्ही प्रत्यक्ष भेट दिल्यावरच तुम्हाला अनुभव घेता येईल. अर्धवट कोरलेल्या अवस्थेतली ही लेणी. या लेणीमध्ये स्तंभ मला अतिशय आवडलेले आहेत. हे जे पिलार आहेत हे खूप उत्कृष्ट नमुना आहेत वास्तुकलेचा. आणि हीच खरी आपल्या देशाची संपत्ती आहे की या ठिकाणी इतक्या छोट्या जागेमध्ये अतिशय सुंदर असं कोरीव काम ह्या पाषाणामध्ये केलेलं आहे. ही एक लेणी मला सर्वात जास्त आवडलेली. मित्रांनो, या ठिकाणी कुठली मूर्ती नाही, पण या ठिकाणी काम अतिशय उत्कृष्ट प्रकारचं केलेलं आहे. अर्धवट अवस्थेतली ही लेणी आहे. हे पिलरचं बांधकाम तुम्ही खालून पूर्णपणे बघू शकता. अतिशय सुंदर, साधं, सोपं आणि अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. या पिलरची रचना तशी केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धातुगर्भ आहे त्याचं प्रतीक तुम्हाला इथं दिसून येईल. इथेही काहीतरी पूर्वीच्या काळी होतं असं आपल्याला दिसून येत आहे. पण या ठिकाणी फक्त उजेड येण्यासाठी एक जागा आहे आणि इथून बहुतेक पाणी खाली जाण्यासाठी जागा असावी. हे काहीतरी पूजेचं स्थान असावं या ठिकाणी असं आपल्याला दिसून येत आहे. प्रवेशद्वारावरती कोरीव काम केलेलं आहे. खूपच छान या अशा केव्ज आहेत. अप्रतिम सौंदर्य मी आज बघत आहे. या केव्जमधून बाहेर येऊन आता परतीच्या प्रवासाकडे आम्ही चाललेलो आहोत. जाण्याचा रस्ता अतिशय कठीण आहे. एकदा बघत आहोत समोर असलेली दीपमाळ. ही आपण दीपमाळ बघू शकता. या दीपमाळेचा उपयोग दिवे लावण्यासाठी रात्रीच्या वेळी पूर्वीच्या काळी होत असे.
बघू शकता रस्ता पार करताना अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. रस्ता एवढा सोपा येईल, येता येईल. नाही नाही, येता येईल सर. हां फायनली अतिशय कठीण ठिकाणावरून मी वरती आलेलो आहे. दुसरा पॅच त्याच्याही पेक्षा कठीण आहे, पण मी इकडनं झाडाच्या साहाय्याने येऊ की असं डायरेक्ट येऊ? सेल्फी घ्या वरती तुम्ही पहिले. ठीक आहे, तसंच पकडून ठेवा, मी येतो वरती. ट्रेकिंग करताना बुटाचं महत्त्व किती असतं हे मी आज अनुभवलेलं आहे. बूट अतिशय चांगले पाहिजे तुमचे ट्रेकिंग करताना, तर त्या ग्रिपचा फायदा आपल्याला पूर्णपणे होऊ शकतो. चला तर पुढे जाऊया. साप गेला. इथे अनेक ठिकाणी साप आपल्याला बघायला मिळतात. पाण्याचे हे जे खळगे आहेत, ह्या खळग्यांमध्ये जे पाणी साचलेलं आहे, पलीकडचा प्रवाह आहे ना, पलीकडचा हां, तो खालून आहे. अच्छा, इकडं नाही ना, वरतून बघा ना तुम्ही, हो, खालून येतो पलीकडचा. पुढे जाणारं जे पाणी आहे ते म्हणजे खडकाच्या खालून पुढे जातं. आपल्याला ते दिसून येत नाही, पण तो प्रवाह सतत चालू असतो. बघा कॅमेऱ्यामध्ये बघा तुम्ही, हा जो खळगा आहे, या खळग्यामधलं पाणी या खडकाच्या भिंतीमुळं वरतून जात नसून खालून जाते. तर निसर्ग हा नेहमी आपल्या स्वतःच्या क्षमतांवरती वाट निर्माण करत असतो मित्रांनो. हा एक खळगा आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये गोल गोल झालेले गोटे आहेत. कॅमेरा नॅचरल सनलाईटमुळे खूप चमकत असल्यामुळे माझी स्क्रीन मला बऱ्याचशा गोष्टी अँगलमध्ये आहेत की नाही दिसत नाही आहेत. पण मित्रांनो, तरी हा सफर तुम्ही जेव्हा कराल तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. निसर्गामध्ये आल्यामुळे आपल्या शरीराचा व मेंदूचा हा एक प्रकारे एनर्जी टॉनिकचा भाग असतो की आपण निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होतो. तर तुम्ही या माझ्यासोबत नेक्स्ट टाईम. रस्ता तसा अवघड आहे, पण संयमाच्या जोरावरती आपण वाट काढू शकतो. संयम आणि सतर्कता या दोन्ही गोष्टी आपल्याकडं असणं आवश्यक आहे. आणि याची दैनंदिन लाईफस्टाईल सोडून आपली खरी कसोटी लागते हे आपण या ट्रेकच्या दरम्यान अनुभवू शकतो. मित्रांनो, हा परिसर सोडून जात असताना इथून निघावंसं वाटत नाही. असं एक एक कोरीव शिल्प
या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये दिसत आहे. हा भाग अतिशय निसरडा आहे. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्यांनी या ठिकाणी येताना विशेष काळजी घेणं जरुरी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त काळा खडक आहे आणि त्यावरती पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार झालेलं असतं. तर मित्रांनो, हा जो प्रवास आहे आपला अशा रस्त्यावरून होतोय की त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलेलं चालत नाही. मित्रांनो, इथे येताना काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे की तुमच्या सोबत आणलेली पाण्याची बॉटल किंवा खाद्यपदार्थांचे पाकिट हे इथं टाकून न जाता या निसर्गाला कशा प्रकारे अबाधित ठेवता येईल यासाठी आपण लक्ष दिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तुम्ही बघू शकता खाली प्रत्येक ठिकाणी खडकच खडक आहे. खडकाशिवाय कुठलाही भाग नाही. त्यामुळे लेण्या बनवणाऱ्यांनी ह्या डोंगराची निवड केली असावी, कारण की इथे खडक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ह्या खडकाच्या खाली, ह्या डोंगराच्या खालच्या भागामध्ये जगप्रसिद्ध अशा वेरूळ लेण्या आहेत. त्यामध्ये पहिली लेणी आहे कैलास लेणी, जी हिंदू टेम्पल आहे. त्यानंतर आहे जैन केव्स, त्यानंतर आहे बुद्धिस्ट केव्स. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही बांधणी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत या व्ह्यूमध्ये तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. रस्ता काढताना थोडीशी जागरूकता आपण सतत ठेवायला पाहिजे. जुन्या काळातल्या दीपमाळांची एक दीपमाळा एका ठिकाणी दिसते. मला कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही मला लक्षात येत नाही, पण मी व्ह्यू थोडा ब्रॉड घेतलेला आहे, वाईड अँगल. तर यामध्ये असलेली एक दीपमाळ आपल्याला पाठीमागे बघायला मिळते. त्यानंतर पण अजून पुढे जात असताना व्यवस्थित असलेल्या पायऱ्या आणि एक मंदिर तिथं दिसून येत आहे. त्या ठिकाणी या लेण्यांना एक मंदिराचं स्वरूप आता आलेलं आहे. तिथे शेंदूर लावून गणपतीच्या मूर्तीला अतिशय सजवलेले आहे. सॉरी, ही गणपतीची मूर्ती नसून ही जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे. येथील स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की ही जोगेश्वरी माता आहे. या लेण्यांचं पुरातन काळातील नाव वेगळं असून हे नंतर स्थानिक लोकांनी याला असं नामकरण केलेलं आहे, असं स्थानिकांच्या सांगण्या बोलण्यावरून लक्षात येतं. कारण की पूर्वीच्या काळी अशा प्रकारची पुरातन काळात कुठली मूर्ती असल्याचे आपल्याला दिसून येते. ह्या मूर्तीला धातूचे डोळे लावलेले आहेत. अशा प्रकारे येऊन स्थानिक भाविक इथं पूजा वगैरे करताना दिसतात. त्यानंतर ती अर्धवट लेणी असल्याचं दिसून येतं, कारण तिथे एकच पिलर आहे, पूर्ण पिलर नाही. परंतु या ठिकाणी पायऱ्यांची रचना ही फार चांगल्या प्रकारची आहे. या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत, मी आता ज्या पायऱ्यांवर उभा आहे
तर अर्धवट अवस्थेची पुरातन मूर्तिकला आहे, परंतु त्याला स्थानिकांनी शेंदूर लावून एक वेगळ्या मंदिराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबत आम्ही आणलेला अल्पोपहार सिद्धार्थ सर आणि चिंटू यांनी डब्यातून काढून माझ्यासाठी रेडी केलेला आहे. तर मित्रांनो, ब्रेकनंतर परत पुन्हा भेटूया. आता बघत आहोत समोर असलेली दीपमाळ. ही आपण दीपमाळ बघू शकता. या दीपमाळेचा उपयोग दिवे लावण्यासाठी रात्रीच्या वेळी पूर्वीच्या काळी होत असे. चालू झालेला आहे व्हिडिओ. या ठिकाणी आपण शालेय पुस्तकात बघितलेले रांजण खळगे बघू शकता. हे रांजण खळगे आहेत आणि अशा अनेक प्रकारचे खळगे इथे निर्माण झालेले आहेत. राहिलेली एक लेणी आपण बघत आहोत मित्रांनो. या ठिकाणी ही जी एक केव्ह आहे त्याच्यामध्ये आपण जसं बघितलं तर अर्धवट अवस्थेची पुरातन मूर्तिकला आहे, परंतु त्याला स्थानिकांनी शेंदूर लावून एक वेगळ्या मंदिराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबत आम्ही आणलेला अल्पोपहार सिद्धार्थ सर आणि चिंटू यांनी डब्यातून काढून माझ्यासाठी रेडी केलेला आहे. तर मित्रांनो, ब्रेकनंतर परत पुन्हा भेटूया. स्विमिंग आली पाहिजे. बोला ना. वॉश बेसिनमध्ये आम्ही नैसर्गिक वॉश बेसिनमध्ये भांडे धुवून घेत आहोत. सोबत आणलेला टिफिन संपलेला आहे आणि आता खऱ्या प्रकारे शांतता वाटते पोटामध्ये. आता मानसिक शांतता आलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारचे साबण न वापरता मातीचा वापर करून नैसर्गिकरित्या भांडे. नो हार्मफुल केमिकल. हो, नो हार्मफुल केमिकल. एक मिनिट सर, थोडी सेंद्रिय माती घेतो मी. सेंद्रिय माती आहे. त्याला जे काही तेलकट लागलेलं होतं ना, त्या मातीने एकदमच क्लीन निघालं. कदाचित व्हिडिओ बघून बायको पण खुश होईल. शेवटी घासावंच लागले ना एक ना एक दिवस. काय ना, तेल निघत नाहीये. ठीक आहे. बोला ना. वॉश बेसिनमध्ये आम्ही नैसर्गिक वॉश बेसिनमध्ये भांडे धुवून घेत आहोत. सोबत आणलेला टिफिन संपलेला आहे आणि आता खऱ्या प्रकारे शांतता वाटते पोटामध्ये. आता मानसिक शांतता आलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारचे साबण न वापरता मातीचा वापर करून नैसर्गिकरित्या भांडे. नो हार्मफुल केमिकल. हो, नो हार्मफुल केमिकल. एक मिनिट सर, थोडी सेंद्रिय माती घेतो मी. सेंद्रिय माती आहे. त्याला जे काही तेलकट लागलेलं होतं ना, त्या मातीने एकदमच क्लीन निघालं. कदाचित व्हिडिओ बघून बायको पण खुश होईल. शेवटी घासावंच लागले ना एक ना एक दिवस. काय ना.
थोडं तेल निघत नाहीये. नाही ठीक आहे हा मित्रांनो भावांनो, आज आम्ही ट्रॅकिंगला येलो इथं जोगेश्वरीमध्ये. हे आमचे भाऊ सिद्धार्थ भाऊ, हे आमचे भाऊ, हे भाऊ आपले, हे विजू भाऊ, ते तिकडे माझे मित्र बघा. मुलींचा चालू आहे इथे खाली नदी, हे गंगा नदी पाही नदी पाहू शकता तुम्ही. मस्त एकदम मजा येते. माशा वगैरे सगळं तिकडं मुलं माझे मित्र शूट करते. इकडं मंदिर वगैरे बी बघू शकता तुम्ही, जुनं मंदिर आहे. इकडून वेरूळ लेणी लागते बघा मित्रांनो, बघा इकडून वेरूळ लेणी लागते. एकदम सगळ्या असं जुनं वाटतं, एकदम नैसर्गिक, एकदम भारी वाटतंय. दोरी वगैरे सगळं आणले, फुलींच्या चालू आहे आमचा एकदम. सगळ्यांनी यायला पाहिजे का इकडं? खरंच यायला पाहिजे इकडे, एकदम भारी वाटतं. एकदम नैसर्गिक ठिकाण आहे. नैसर्गिक ठिकाण एकदम, नदी वगैरे सगळं. माशा बी नदीमध्ये, मोठ्या छोट्या सगळ्या माशा आहे नदीमध्ये. ठीक आहे, चालेल, थँक्यू. उर्वरित राहिलेला आमचा ग्रुप हा आत्ता या क्षणी इथे आलेला आहे. या झाडाजवळ जाऊ का? खाली झाड आहे कवडे अतिशय आकर्षण त्यांच्या नजरेमध्ये दिसत आहे. ते स्विमिंग आली पाहिजे. बुटाचं महत्त्व किती असतं हे मी आज अनुभवलेलं आहे. बूट अतिशय चांगले पाहिजे तुमच्या ट्रेकिंग. ग्रीप पाहिजे त्यांना छान. तर त्या ग्रीपचा फायदा आपल्याला पूर्णपणे होतो. चला तर पुढे जाऊ. इथून पुढे जात असताना अनेक ठिकाणी चढताना काळजी घेतली पाहिजे. वाट थोडी अवघड आहे. सोपा रस्ता नाही, विचार करून पाऊल ठेवावं लागतं. बघू शकता मलाही चढताना कसरत करावी लागत आहे. येस, रस्ता मुश्किल आहे, पण ट्रेकचा आनंद हा मुश्किल रस्त्यावरच येतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण निरीक्षण केल्यास आपल्याला अनेक प्रकारची वेगवेगळ्या गवताच्या जाती, फुलांच्या जाती हे आपल्याला बघायला मिळतात. अनेक प्रकारचे खाचखळगे इथं तयार झालेले आहेत. जाताना परतीचा प्रवास हा आम्ही वेगळ्या मार्गाने करत आहोत. वेगळ्या प्रकारचे कीटक, अतिशय आकर्षक असे कीटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी शेवाळ असल्यामुळं एक पाय टाकताना काळजी घेणं जरुरी आहे. या ठिकाणी शेवाळ आहे, आपण बघू शकता. शेवाळ पाणी कमी झाल्यामुळं पाय सरकत नाही. हो,
रानवाटांच्या माध्यमातून हा प्रवास आपला सतत चालू असतो. या ठिकाणी काही बकऱ्याही चरताना दिसत आहेत. वरच्या साईडला बघितलं तर बकऱ्या दिसतील. स्थानिक गावकरी लोक त्यांचे प्राणी इथं चरण्यासाठी घेऊन येतात. तुझी गाडी दाखव चालून दाखव ना. इकडनं चालू होती, इकडनं चालू होती. त्या पाऊल वाटेल चालू होती. ये मी तुझी शूटिंग घेतो. थांब आता थांब, मी वरती चाललो होतो. ठीक आहे, चल ये बाळा, हळूहळू ये. हां चल बाळा पुढं. बरं जा आता. ठीक आहे, सांभाळून जा. हां. अरे वा वा वा, अरे अरे स्लिप झाली गाडी. वरती चाललो होतो. ठीक आहे, चल ये बाळा, हळूहळू ये. हां मेकिंग ऑफ. सगळे आले. थँक्यू सर. येस, ओके. तुम्हाला